नमस्कार, मी लांडे एस.सी. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शाळेमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहे. खरं तर आमची जी शाळा आहे ही शाळा नेहमीच वेगवेगळे उपक्रम जे आहे ते उपक्रम राबवत असते. प्रत्येक कृती विद्यार्थीनिहाय खरं तर आमच्या शाळेतले सर्व शिक्षक बंधू भगिनी करत असतात. विद्यार्थी बोलके व्हावेत, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास बनवला जावा, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान वृद्धिगत व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. शब्द एक आणि वाक्य अनेक या उपक्रमातून खरं तर मुलांमध्ये असणारी माहिती किंवा उपक्रमामध्ये मुलं अतिशय प्रामाणिकपणे सहभागी झालेली होती. मुलांना त्या शब्दाबद्दल जेवढी माहिती होती तेवढी माहिती मुलांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी शब्द दिला होता मुंगी, आणि त्या मुंगी या शब्दापासून मुलांनी वाक्य बनवलेली होती. ती वाक्य मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून सादर करते. धन्यवाद. मुंगी छोटी आहे, मुंगीच्या घराला वारू म्हणतात. मुंगीचे घर मोठे आहे. मुंगी दोन प्रकारची असते, मुंगी लाल आणि काळी असते. मुंगी लाल असते, मुंगी झाडू शकते. मुंगी साखर खाते. मुंगी हत्तीच्या कानात जाऊ शकते. मुंगी जाऊ शकते. मुंगी गुळ खाते. मुंगीचे दोन डोळे असते. मीठ टाकले की मुंगी मरते. मुंगी मला चावते म्हणून मुंगी मला आवडत नाही. मुंगी रांगेत चालते. मुंगी गुळ खाते. मुंगी चावले लाल होते. मुंगी मातीत राहते. मुंगी झाडावर चढते. मुंगीला पाण्यात पोहता येत नाही. मुंगीला गोड आवडते. मुंगी हत्तीच्या पायाखाली आली का मरून जाते.